ज्यांना आपण नेहमीच पाहतोय इंस्टाग्रामच्या माध्यमाद्वारे वसविरारचे एक नवा लुक म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतोय. लेट्स सी मॅच कडे बोलणार आहोत. मॅच नंबर 1 ग्रुप नंबर सी आगाशी आणि त्यांच्या गेस प्ले बॉयज फुलपाडा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्वतः कर्णधार ऋषभ हेमाडे आणि त्यांच्या गेस अजय पवार. प्रथम डाऊन द ग्राउंड समोर खूप चांगली फिल्डिंग. स्वतः चेंडूला अडवलं आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आतापर्यंत कहाणी काय आहे? 2 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाबा धावपळ करतेय. प्रथमच्या हातामध्ये चेंडू सपवला गेलाय. कहाणी आतापर्यंत 2 बॉल 1 वर 0. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा दोन्ही संघाचा इतिहास फार मोठा आहे. या वर्षी प्ले बॉयज फुलपाडा या संघाने जो काही खेळ केला होता मनवेल पाडा आगाशी या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ. त्या स्पर्धेला पाहत असताना त्या बॅटिंगला पाहत असताना त्या टीमला पाहत असताना आगाशी संघाचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे. ओ खूप चांगली फिल्डिंग. डाऊन द ग्राउंडचा फटका. प्रत्येकने जबल पास चेंडू काउंटर लाईनच्या बाहेर जाता जाता आतमध्ये आणलंय. या आतमध्ये नव्हे तर 4 धाबा वाचवल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 वर 0. हलक्या हाताने सन्मान दिला. वेगाने आल्यात. रन कंप्लीट. सहज सोप्या रीतीने यावेळी मात्र सिंगल कंप्लीट झाले. 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 3 वर 0. आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना टीम आगाशी संघ. शेवटचा बॉल पाहणार आहोत. 3 वर 0. आतापर्यंत टीम आगाशी संघ प्ले बॉयज फुलपाडा या संघासमोर. शेवटचा बॉल प्रथम. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला हलक्या हातानं सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्ले बॉयज फुलपाडा संघासमोर टीम आगाशी 4 वर 0. डीजेला ऐकून लगेच पळणार. कमवलं त्याने नाव. अहो धुवाधार करून खेळी कमवलं त्याने नाव. So elegant, so beautiful, त्याची batting looking like. सईदच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहा आतापर्यंत कहाणी पहिल्या षटकाची टीम आगाशी संघ 4 वर 0 आतापर्यंत कहाणी आहे. दुसरं षटक रेडी आहे. स्ट्राईक एंडला स्वतः कर्णधार. पहिला बॉल लेट कट पॉवरफुल कट. सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 5 धाबा धावपळकावरती आहेत. 5 वर 0 आतापर्यंत सुरुवात आहे. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहतात ऐकत आहात. दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये आजचा पहिला दिवस. या स्पर्धेचा ग्रुप ए पाहिला, ग्रुप बी पाहिला आणि आता ग्रुप सी पाहणार आहोत. 4 संघ ज्या संघाने आतापर्यंत बाजी मारले सुपर 12 मध्ये जयदुर्ग 11 अर्नाळा टीम साईबा. त्यानंतर ग्रुप बी मध्ये आपण आला त्यावेळेला पहिला संघ होता आई भवानी मार्मलपाडा आणि दुसरा संघ टीम प्लेयर्स. ग्रुप सी ला सुरुवात झाली आणि पहिलीच मॅच आपल्या भेटीला येत असताना आतापर्यंत टीम आगाशी आणि त्यांच्या गेस प्ले बॉयज फुलपाडा 7 वर 0 आतापर्यंत कहाणी आहे. सईद पुन्हा रेडी आहेत. स्ट्राईक एंडला अजय पवार. मोठा ब्लास्ट डाऊन द ग्राउंड. खूप चांगले फिल्डिंग. काय जबरदस्त फिल्डिंग करतात प्रतीक. नो डाऊट धाव घेण्यासाठी कुठलाही चान्सेस नाहीये. इतकी चांगली फिल्डिंग आतापर्यंत प्रतीकने मैदानाच्या आतमध्ये केले. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल रेडी आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 7 धाबा धावपळ डाऊन द ग्राउंड. वन्स अगेन 1 मोर डॉट डिलिव्हरी. जितके येणार डॉट तितकं दडपण वाढणार आहे. तितक्या धाबा थांबणार आहेत आणि त्या धाबांना बनवण्यासाठी तुम्हाला ते गॅप शोधावे लागणार आहेत. ते गॅपला अटेम्प्ट करावं लागणार आहे. त्या गॅपला प्रतिसाद द्यावा लागणार आहे तरच तुमच्या धाबा बनतील. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपळकावर आहेत 8 वर 0 टीम आगाशी.
थँक्यू डिजे थँक्यू. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असून धावफलकावरती येत नाहीयेत. ही सर्वात अडचणीची गोष्ट राहिली. तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे, तुम्हाला इकडून धाबा बनवाव्या लागणार आहेत. किमान या मैदानावर खेळत असताना 28-30 धाबा बनवाव्याच लागणार आहेत, नाहीतर तुमच्या अडचणी वाढतील. कारण दुसऱ्या इनिंगमध्ये ज्या वेळेला तुम्ही येतील बॉलिंगसाठी त्यावेळेला तुमच्याकडे जास्त धावफलक नसेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. अनिकेत मुलीच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 30रं षटक मार्गस्थ आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सात सोप्या रीतीने पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. अजय पवार कडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे, परंतु अजय पवारने आतापर्यंत थांबवलंय. अजय पवारला सर्वात अडचणीची गोष्ट राहिली ती मागाशी संघासाठी. ओ दांडी गुल फलंदाज बाद, ज्याची झाली होती चर्चा त्याला मैदानाबाहेर जावं लागलंय. पहिला धक्का टीम मागाशी संघाला गॉन. पहा आजची कहाणी तुम्हाला सांगू इच्छितो. एका मॅच मध्ये 35च्या वरती धाबा होतात. दुसऱ्या मॅचची कहाणी जर आपण बघितली तर 24-25 तिकडेच धाबा थांबतायत. म्हणजे आतापर्यंत खेळपट्टी विकेट कशा प्रकारे बनवले, किती धाबा बनणार आहेत, एक्झिबिशन काय आहे, स्कोर काय आहे, पहिल्या इनिंगचा खेळ काय आहे, प्लॅन काय आहे ते कळायला मार्ग नाही आहे. नवीन फलंदाज आबिद पठाण मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 10-1 खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅकअप खूप चांगला दिला, खूप चांगला बॅकअप. सिंगल झाले पुन्हा एकदा कंप्लीट. धावफलक पहा 1-1, लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगली बॉलिंग. 4 चेंडूचा खेळ झालाय. मोठे ब्लास्ट आणावे लागणार आहेत. मोठे फटके स्वतः कर्णधार अजून मैदानामध्ये आहेत आणि मैदानामध्ये येत असताना खूप मोठी जबाबदारी येऊन राहिले. इकडून मोठे ब्लास्ट, एक मोठा फटका, 1-4 इकडून हवाय. समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड, वा खूप चांगले फिल्डिंग. डॉट बॉल, जितके येणार डॉट तितक्या तुमच्या धाबा थांबणार आहेत. तुम्हाला ते गॅप्स शोधावे लागणार आहेत, ते गॅप्स बनवावे लागणार आहेत, ते बाउंड्रीज बनवावे लागणार आहेत, तरच तुमच्या धाबा बनणार. नाहीतर दुसऱ्या इनिंग मध्ये ज्या वेळेला येणार त्यावेळेला तुमच्या अडचणी वाढणार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, सहज सोप्या रीतीने वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट झाले आणि अखेरकार पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 12-1 टीम आगाशी. आतापर्यंत प्ले बॉयज फुलपाडा या संघासमोर. डीजेला ऐकून लगेच बोलणार. शेवटचा आणि अंतिम षटक. कॅप्टन समोर कॅप्टन. पाहूया कशा प्रकारे बॅटल रंगणार आहे. ओ एका कॅप्टनने मारले बाजी आणि ज्याचा चर्चा, ज्याचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू होता तो अखेरकार बाउंड्रीज आले. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार, 4 धाबा. पहा पहिले तुम्ही पहिल्या 3 षटकामध्ये धाबा बनल्या नाहीत. इकडून अजून 2 बाउंड्रीज आले का बरोबर मॅच बनणार आहे. दुसऱ्या इनिंगला खेळण्यासाठी तुमच्याकडे ते धाबा बनणार आहेत. त्यासाठी कर्णधार ज्याने आतापर्यंत चौकार आणलाय. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. 17 धाबा धावफलकावरती आहेत. 17 वर आतापर्यंत 1 ही आतापर्यंत कहाणी आहे. हो 17-2 रनआउटच्या रूपाने आबिद पठाण बाद. दुसरा धक्का टीम आगाशी संघाला गॉन. थँक्यू ऋषभ हेमाडे कप्तान, कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहेत. 1 चौकाराने ते मॅचला कुठेतरी ऑन केलं होतं. ते धावफलकाला वाढवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतरचं पलटवार शानदार राहिला. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 18 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू पाहणार आहोत. ड्राईव्ह केलंय, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. 3रा धक्का आगाशी संघाला गॉन.
थँक्यू. चला दोन्ही संघ निर्मल सम्राट NCC आणि JCCB दोन्ही संघाचे संघनायक मुख्य मंचावर यायचंय. टॉस केला जाणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. त्यासाठी निर्मल सम्राट NCC आणि JCCB रेडी राहा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग, बॅकअप खूप चांगला दिला आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला जिकडे 19 धावा धावपलकावरती आहेत. 20चं टार्गेट आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु लो स्कोरिंगला वाचवण्यासाठी तुम्हाला तुमची बॉलिंग अटॅक, तुमची फिल्डिंग अटॅक पॉवरफुल करावी लागणार आहे. तरच तुम्ही या लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवू शकता. त्या अगोदर टॉस इम्पॉर्टंट नाही. चला निर्मल सम्राट NCC आणि त्यांच्या अगेन्स्ट JCCB लगेच या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. चला या यश, लवकर या प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. चला दोन्ही करणार आल्यात. टॉस कोण करणार? या सिद्धार्थ राय मोनू यांच्या शेवस्ते टॉस होणार आहे. टॉस न तर हा प्रोटोकॉल आहे. या वरती या. इथे सहानी रबाडा आणि यश वैती आमचे दोन्ही कर्णधार आल्यात. चला बॅटिंग करणार आहेत निर्मल सम्राट NCC आणि फिल्डिंग करतील JCCB. यश प्रथम बॅटिंग करायचे, कशा प्रकारे पाहता या स्पर्धेला? स्पर्धा खूप चांगली आहे आणि खेळायला खूप मजा आहे. लास्ट टाइम आम्ही खेळलो नव्हते, पण यावर्षी खेळायला खूप मजा आहे. टीम कशा प्रकारे असणार आहे? टीम काय नाही, जे आहेत तेच आम्ही खेळू. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे. वन ऑफ द बेस्ट आयोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. राबडा आता चला दुसऱ्या इनिंग झाली सुरुवात. लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज बनवण्यासाठी आगाशी संघ रेडी आहे. तुर्तास कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल घेऊन जातोय क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम सर यांच्या दिशेने. थँक्यू, धन्यवाद कौस्तुभ. आपण पुन्हा एक देऊया मॅचच्या दिशेने. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग. आणि आताच कौस्तुभनं म्हटलंय की बाबा टोटल बडा नाही आहे, लेकिन बॅटल बडा हो सकता है जर टॅकल केलं तर. नाहीतर प्ले बॉयज फुलपाडा टीम अनुभव आहे. अशा छोट्या टोटलला कसं टॅकल करायचं, कसं सफल करायचं, त्या टोटलला कसं अचीव करायचं हे त्यांना योग्य माहिती आहे. आगाशी वर्सेस प्ले बॉयज फुलपाडा असा मॅच आहे. 20 धावांचा पाठलाग करायचा. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. जयेश आणि अनिकेत अशी सलामीची जोडी. तर अजय पहिलं षटक हाताळतोय. एकच ऑप्शन आहे, विकेटचा ऑप्शन आहे. टीम आगाशीकडे जर विकेट आले तर मॅचमध्ये येणार. विकेट जर प्राप्त केले तर दबाव येणार, प्रेशर येणार आणि त्याच विकेटची आवश्यकता आहे. पण दुसऱ्या बाजूला प्ले बॉयज अगदी परफेक्ट प्ले, फुलपाडा बॉईजचा परफेक्ट प्ले चालू आहे म्हणून ते प्ले बॉयजचा संघ ते 20 धावांचा पाठलाग करताना सुरुवात अगदी धीमी झाली. 4 बॉलवरती 4 रन आतापर्यंत आलेत. अजून एक सिंगल. यानंतर होणारा मॅच निर्मल सम्राट आणि JCCB या दोन संघादरम्यान तिसऱ्या ग्रुपमधला नवॉल C ग्रुपमधला हा मॅच. शेड्यूल प्रमाणे पाहिलं तर 9 वाजता तो मॅच सुरू होणं अपेक्षित होतं. थोडासा उशीर झाला, अर्धा एक तास आपण शेड्यूलच्या उशिरा चाललोय. फिल्डिंगची थोडीशी सजावट बदलली जातात. आता 2 फिल्डर सिंगल सेव्हिंगला. सिंगल सेव्हिंगला फिल्डर आहे, त्याचा फायदा. इथे फलंदाजाला जावं लागतंय पॅव्हलिनच्या दिशेनं. बॅटला लागला, मागे उडाला आणि हा विकेट हे अटॅकिंग पाहिजे, आक्रमक पाहिजे. या पद्धतीनं फिल्डिंग गॉन.
शेवटचा षटक संपले. स्कोर झाले तो 6 धावा धापलकावरती आहेत. 20 धावांचा पाठलाग करायचा. 18 बॉलचा खेळ आहे. 14 धावांची आवश्यकता. आता दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय शिवम. जर तुम्ही अटॅकिंग फिल्डिंग लावली, आक्रमकता लावली तर कदाचित फलंदाजाला थोडासा विचार करावा लागतो आणि तेच मागच्या बॉलवरती घडलं होतं. विकेट आलाय. विकेट चाहिए लेकिन गुच्छे में चाहिए. विकेट पाहिजे पण लगातार पाहिजे या आकाशी टीमला. आणि दुसऱ्या बाजूला अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळायचं आहे. फुलपाडा टीम प्ले बॉईज. जागा बनवली जयेशनं. जयेश बनसोडेच्या बॅटमधून हा 4 चौकार. थँक्यू. एक पॉझिटिव्ह इंटेंटनं जयेशनं फटका खेळला होता. फिल्डर बरोबर जवळ आणलाय. थोडासा गॅप होता, गॅप शोधलाय. चौकारनं धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचेल तो 10 वरती. 10 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी. आता दबाव जाणवतोय, प्रेशर जाणवतोय. अजून एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. धावफलकावरती धावा झाल्या ते 1 गडी बाद 11. फिल्डिंग चांगलं आहे. फिल्डिंग चांगलं केले. समोर जर पाहिलं तर फील्ड केलं गेलं या चेंडूला. यानंतरचा होणारा मॅच निर्मल सम्राट आणि JCCB. फील्ड केलंय. 2 डॉट बॉल. डॉट बॉल ना थोडंसं जे इक्वेशन आहे ना, इक्वेशन थोडंसं बिघडेल. समीकरण थोडंसं बिघडेल. जे सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 9 धावांची आवश्यकता. 15 बॉल 9 धावांची आवश्यकता. मागचे 2 डॉट बॉल, मागचे 2 चेंडू निर्धाव आल्यात. अजून एक कडक कव्हर ड्राईव्हचा चौकार. चौकार. 5 धावांची आवश्यकता. त्या पद्धतीने चेंडू गेलाय. एकदा डॉट बॉल अजून एक आलाय. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. 20 धावांचा पाठलाग प्ले बॉयज फुलपाडा संघ करते. अजून एक डॉट बॉल. 12 बॉलचा खेळ झाला. 12 मध्ये केल्यात 15. 12 मध्ये करायचे ते 5. हलकीचे 2 डीजे मास्टरचे ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन हायचं बरं. नारिंगी गावाच्या 12 बॉलचा खेळ आहे. 5 धावांची आवश्यकता. प्रतीक ऑन स्ट्राईक. इट्स अ 4. बॅकफुटला जाऊन प्रतीकनं पंच केला. एका धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. ओनली 1 रन रिक्वायर्ड. सिली पॉइंटला फील्ड केलं गेलंय. आणि 1 रन हा सामना जिंकलाय तो प्ले बॉईज फुलपाडा संघानं हा सामना जिंकलाय. अभिनंदन फुलपाडा टीम. आणि या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच बघूया. आणि त्या खेळाडूचं नाव आहे जयेश बनसोडे राहिले आता या सामन्यातील सामनावीर. प्लेअर ऑफ द मॅच गोस्ट मिस्टर जयेश. पुढचा मॅच सुरू होतोय. JCCB आणि निर्मल सम्राट मॅचला सुरू होईल. पुन्हा एकदा मृदुल जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत डीजे मास्टरची एक धून आणि आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय त्या दिशेने आपण जाऊया. या सामन्यातील सामनावीर होता प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच राहिल्यात जयेश बनसोडे. आई क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर.